हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ. त्यासाठी मी पाऊण वाटी साबुदाणा घेतलाय आणि तेवढीच भगर घेतलीये. तर आपण आता मिक्सर मध्ये काढूया. पहिले साबुदाणा काढून घ्यायचा, नंतर वरई म्हणजेच भगर काढायची. अशा प्रकारे आपण साबुदाणा काढून घेतलाय. आता आपण भगर काढून घेऊया. अशा प्रकारे आपण भगर पण मिक्सर मधून काढून घेतली. साबुदाणा थोडासा जाडसरच काढायचा. नंतर 7-8 हिरवी मिरची मिक्सर मध्ये काढून घ्यायची. आपण ही मिक्सर केलेली हिरवी मिरची त्यात टाकून घ्यायची. त्यानंतर तुम्ही जर जिरे खात असतील तर थोडस जिरे पावडर, आणि तुमच्याकडे जर बटाटा असेल तर बटाट्याचं कीस पण टाका, त्याच्यामध्ये छान लागेल. आणि शेंगदाण्याचं कूट, हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून एक उंडा बनवून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार सेंधी मीठ. अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतले आणि हे बनवलेलं आता आपण 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवूया. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान आपलं रेडी झालंय. तर मी ते एक कापड घेतलाय कॉटनचा आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून ते चिटकणार नाही. आणि तवा गरम करायला ठेवलाय. असे छोटे छोटे त्याचे गोळे करून घ्यायचे आणि आपण जसं थालीपीठला किंवा धपाट्याला थापतो तसं एक एक असं थापून घ्यायचं. अशा प्रकारे छोटे छोटेच करायचे, हे जास्त मोठे नाही करायचे, जेणेकरून तुटणार पण नाहीत आणि छान पण होतील. बघू शकता किती छान प्रकारे मी हे करून घेतलंय आणि मध्ये याला एक होल करून घेते आणि हे आपण आता तव्यावर टाकून घेऊया. अशा प्रकारे टाकल्यानंतर हा कपडावरचा काढून घ्यायचा आणि याला थोडस पाणी लावायचं. बघा, त्याच्यावरचं कापड काढून घ्यायचं आणि वरून थोडस त्याला कोरडं झालं असेल तर पाणी लावायचं, जेणेकरून ते चिटकणार पण नाही आणि छान पण होतील स्मूथ. कमी गॅसवर छान थोडस शेकलं की त्याला पलटून घ्यायचं. बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे आपले थालीपीठ उपवासाचे तयार झालेत. तुम्हाला जर हे उपवासाचे थालीपीठ आवडले असतील तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कसे झालेत. खूप छान होतात आणि इन्स्टंट होतात. थँक्यू.